नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करूया बायोलॉजिकल आणि सोशो इकॉनॉमिक कॉजेस ऑफ क्राईम. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. नमस्कार. LLB, LLM आणि UGC नेटची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, मल्टी डायमेन्शनल अप्रोच टू क्रिमिनॉलॉजी. चला तर मग हा कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये समजून घेऊया. आता बघा, मॉडर्न क्रिमिनॉलॉजी एक जुन्या विचाराला पूर्णपणे रिजेक्ट करते. ती म्हणजे क्राईम ही फक्त एक डेलिब्रेट चॉईस किंवा मुद्दाम केलेली गोष्ट आहे असं नसतं. या मल्टी डायमेन्शनल अप्रोचनुसार कोणताही क्राईम हा बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा एक कॉम्प्लेक्स मिक्सचर असतो. म्हणजेच परीक्षेच्या दृष्टीने पण हे लक्षात ठेवा की गुन्हेगाराला फक्त शिक्षा देण्यापेक्षा या रूट कॉजेसला समजणे आजच्या काळात जास्त गरजेचे मानले गेले आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 5 मेन पिलर्स कव्हर करणार आहोत. पहिला पॅरेंटल रिलेशन्स, दुसरा बायोलॉजिकल फॅक्टर्स, तिसरा एज्युकेशन अँड इकॉनॉमी, चौथा मॉडर्न क्रिमिनॉलॉजी आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन समरी. तर चला सुरू करूया आपल्या पहिल्या पिलरपासून. पिलर 1, पेरेंटल रिलेशन्स म्हणजेच अर्ली चाइल्डहुड अँड द होम एन्व्हायरमेंट. इथे एक नाव फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे क्लेकली. MCQजमध्ये हे नेहमी विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. क्लेकलीच्या सोशिओपॅथीवर आधारित स्टडीज आपल्याला हे दाखवून देतात की क्रिमिनॅलिटी ही खूपदा एक इंटरजनरेशनल पॅटर्न बनवून जाते. म्हणजे काय, तर क्रिमिनल आणि अँटी सोशल बिहेवियर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतं. हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण हे खरं आहे. हे सगळं सायकल ऑफ व्हायलन्स किंवा हिंसेचा चक्र कशाच्या स्वरूपात काम करते ते पाहूया. बघा, जर बचपनमध्ये म्हणजे लहानपणी अब्यूज किंवा निग्लेक्ट झाला असेल तर त्या सायकोलॉजिकल ट्रॉमामुळे व्यक्तीमध्ये ॲग्रेशन वाढते आणि पुढे जाऊन याच्याच रूपांतर अँटी सोशल बिहेवियरमध्ये होते. सगळ्यात मोठा धोका हा आहे की ही लोकं जेव्हा मोठे होतात तेव्हा आपल्या स्वतःच्या मुलांसोबतही तेच मिसट्रीटमेंट करण्याची शक्यता खूप जास्त असते. लहानपणाच्या या ट्रॉमाचे कॉन्सिक्वेन्सेस किती भयानक असू शकतात याचा विचार करा. यामध्ये फिजिकल, इमोशनल आणि सेक्शुअल अब्यूजचा समावेश असतो. याचा परिणाम म्हणजे व्यक्तीमधली एम्पथी म्हणजेच दुसऱ्याबद्दलची सहानुभूती आणि इमोशनल कंट्रोल पूर्णपणे नष्ट होतो. तुम्हाला माहिती आहे का, डेथ रो इनमेट्सची म्हणजे फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची हिस्ट्री तपासली तर त्यांचे चाइल्डहुड सिव्हिअर निग्लेक्ट आणि अब्यूजनी भरलेले आढळते. तसंच चाइल्डहुड सेक्शुअल अब्यूजच्या विक्टिम्सना पुढे जाऊन स्वतः अडल्ट ऑफेंडर्स बनण्याची रिस्कसुद्धा खूप हाय असते. आता नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमधला फरक इथे एकदम स्पष्ट आहे. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंटमुळे ट्रॉमा, ॲग्रेशन आणि क्रिमिनॅलिटी निर्माण होते. पण दुसरीकडे जर एक लव्हिंग आणि सपोर्टिव्ह फॅमिली असेल तर ती इमोशनल स्टेबिलिटी बिल्ड करते. आणि ही स्टेबिलिटी फ्युचरमध्ये क्रिमिनल बिहेवियरच्या विरुद्ध एक प्रोटेक्टिव्ह शील्डसारखी, एक कवचासारखी काम करते. म्हणजेच एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट किती डीप आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पिलर 2, बायोलॉजिकल फॅक्टर्स. यामध्ये आपण पाहणार आहोत दी इन्फ्लुअन्स ऑफ हार्मोन्स ऑन बिहेवियर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हॉर्मोन्स अखेर आहेत तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगते, हे आपल्या बॉडीमधले केमिकल सबस्टॅन्सेस आहेत जे फिजिओलॉजिकल प्रोसेसेसना रेग्युलेट करतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्रेसिव्ह बिहेवियरवर यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट असतो. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने 2 मेन हॉर्मोन्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे, टेस्टोस्टेरॉन आणि कॉर्टिझॉल. इथे एक जर्मन स्टडीची स्टॅटिस्टिक्स आहे जी खरोच खूप इंटरेस्टिंग आहे. या स्टडीमध्ये सेक्स ऑफेंडर्सवर ट्रीटमेंट करून जेव्हा त्यांचा टेस्टोस्टेरॉन लेवल कमी केला गेला तेव्हा त्यांचा रिपीट ऑफेन्स रेट, जो नॉर्मली 46% असतो, तो डायरेक्ट 3% आला. विचार करा, 46% पासून डायरेक्ट 3%. तुम्हाला एक्झाम्समध्ये पॉइंट्स प्रूव्ह करण्यासाठी हा एक अतिशय स्ट्रॉंग डेटा पॉइंट आहे. आता कॉर्टिसॉलबद्दल बोलूया. हा एक्झाममध्ये थोडा ट्रिकी पॉइंट ठरू शकतो. हाय कॉर्टिसॉलमुळे माणसाची अलर्टनेस आणि अटेन्शन वाढते. पण व्हायलंट ऑफेंडर्समध्ये अक्सर लो कॉर्टिसॉल पाहायला मिळतो. बघा, लो कॉर्टिसॉलमुळे फिअर आणि अँक्झायटी म्हणजे भीती कमी होते आणि भीतीच नसल्यामुळे परिणामांची पर्वा न करता अँटी सोशल ॲक्ट्स करणे या लोकांसाठी खूप सोपे होऊन जाते.
पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या पिलरकडे. पिलर 3, एज्युकेशन अँड सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स, द मॅक्रो लेव्हल ड्रायव्हर्स ऑफ क्राईम. लो एज्युकेशन आणि क्राईम यांचा आपसात डायरेक्ट कनेक्शन आहे. असे इनमेट्स ज्यांचं शिक्षण फक्त एलिमेंटरी लेव्हलपर्यंत म्हणजे प्राथमिक स्तरापर्यंत झाले आहे ते जास्त करून प्रॉपर्टी आणि इकॉनॉमिक क्राईम्समध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. उदाहरणार्थ रॉबरी, बर्गलरी, गाड्यांची चोरी, ड्रग ट्रॅफिकिंग आणि शॉपलिफ्टिंग. हे कनेक्शन आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचे आहे. आता ही सोशिओ इकॉनॉमिक पाईपलाईन कशी काम करते ते बघूया. सुरुवात होते पुअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्सपासून. शिक्षण नसल्यामुळे अनस्टेबल आणि कमी पगाराच्या लो पेईंग जॉब्स मिळतात. ह्याचा परिणाम म्हणजे सिव्हिअर फायनान्शियल इन्सिक्युरिटी, आर्थिक असुरक्षितता. आणि अशा वेळी जेव्हा गव्हर्नमेंट सपोर्टही कमी पडतो तेव्हा क्राईम हा एक प्रॉफिटेबल आणि त्यांच्या दृष्टीने एक लॉजिकल ऑल्टरनेटिव्ह बनून जातो. म्हणूनच शिक्षण हा क्राईम रोखण्याचा एक खूप मोठा प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर नक्की आहे. पण हे काही जादूचं कांड नाहीये, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत पॉवर्टी आणि अब्यूजशी डील करण्यासाठी आपल्याकडे स्ट्रॉंग सोशल आणि इकॉनॉमिक सपोर्ट सिस्टम्स नाहीत तोपर्यंत शिक्षणाची ही एक लिमिट असते. गरिबी आणि आर्थिक समस्या असताना फक्त शिक्षण क्राईम संपवू शकत नाही. आता आपण पाहूया द इव्होल्युशन ऑफ क्रिमिनॉलॉजी फ्रॉम पनिशमेंट टू रिहॅबिलिटेशन. हिस्ट्री आणि आपला मॉडर्न अप्रोच यामधला कॉन्ट्रास्ट एकदम क्लिअर आहे. 20व्या शतकात क्राईमला फक्त एक विलफुल ॲक्ट म्हणजे जाणून बुजून केलेली गलती मानली जात होती. त्यामुळे त्यांचा सगळा फोकस हा कडक शिक्षा आणि जास्तीत जास्त तुरुंग बनवण्यावर होता. पण 21व्या शतकात क्रिमिनॉलॉजी पूर्णपणे बदलली. आता आपण सायकोलॉजिकल स्ट्रेस, अर्ली लाईफ ट्रॉमा समजतो आणि गुन्हेगारांच्या ट्रीटमेंट आणि रिहॅबिलिटेशनवर जास्त भर देतो. हे एक खूप मोठी शिफ्ट आहे. चला तर मग लेक्चरच्या शेवटच्या आलोय आपण. क्विक रिव्हिजन समरी. हा तुमचा हाय यील्ड एक्झाम रिकॅप आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे 5 एसेन्शियल टेकअवेज थांबत लक्षात ठेवा. पहिला, क्लॅकलीचा सायकल ऑफ व्हायलन्स. अब्यूज इंटरजेनरेशनली ट्रान्समिट होतो. दुसरा, हाय टेस्टोस्टेरॉन. हा अग्रेशन आणि डॉमिनन्सशी डिरेक्टली लिंक्ड आहे. तिसरा, लो कॉर्टिसॉल, जो फिअर आणि एन्झायटी कमी करतो आणि अँटी सोशल बिहेवियर वाढवतो. चौथा, लो एज्युकेशन, ज्याच्यामुळे फायनान्शियल इन्सिक्युरिटी येते आणि इकॉनॉमिक क्राईम्स वाढतात. आणि पाचवा, मल्टी डायमेन्शनल अप्रोच, जो हे सांगतो की फक्त पनिशमेंट पुरेशी नाही तर ट्रीटमेंटवर फोकस करणं अतिशय जरुरी आहे. जाता जाता तुमच्यासाठी LLM एसेज आणि नेटसाठी एक ॲनालिटिकल क्वेश्चन सोडून जातोय. जर क्रिमिनल बिहेवियर हा लहानपणाचा ट्रॉमा, बायोलॉजी आणि पॉवर्टी याचा एकत्र परिणाम असेल तर मग आपली लीगल सिस्टम फक्त कडक शिक्षा देण्याला कसे जस्टिफाय करू शकते यावर नक्की विचार करा. तर अशा आणि अनेक लॉ लेक्चर्ससाठी सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.